ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 18 रन। 9 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। देखिए, आपको नौखार के सामने इस मैच को अगर जीतना है तो कम से कम 60 प्लस रन बनाने होंगे, 70 प्लस रन बनाने होंगे, तब जाके यहाँ पे काम बनेगा। क्योंकि 6 ओवर का ये मुकाबला है। 55-60 रन अगर आप बनाते हो तो ये काफ़ी नहीं होगा, क्योंकि मोनिया जैसे बल्लेबाज जिस टीम में हो, सुमीत भगत जैसे बल्लेबाज जिस टीम में हो, उनके सामने जीतना इतना आसान नहीं होगा। राजा पाटिल भी आज मौजूद है, किशोर पाटिल है, बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जो वन हैंडेडली इस मैच को जितवा सकते हैं। नौकार की टीम आज सभी खिलाड़ियों से भरी हुई। जी हाँ, स्लोवर वन देखिए, अपनी कद का, अपनी ऊंचाई का बहुत ज़्यादा इस्तेमाल करते हैं और हाई आर्म एक्शन है उनके पास, बहुत ही खूबसूरत एक्शन और सही लंबाई और सही दिशा से गेंदबाजी करने की उनकी खासियत। गेंद को कभी फास्टर वन, कभी स्लोवर वन और कभी कभी गेंद बाहर की तरफ निकालने की कोशिश। देखिए फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर चकमा देने की ओ 2 खिलाड़ियों में यहाँ पे बिल्कुल कॉल नहीं था, इसी वजह से 2 खिलाड़ियों की टकराव में ही गेंद बीच में से निकल गई 4 रन के लिए। जी हाँ, जोरदार टक्कर हो चुकी है, क्योंकि दोनों भी खिलाड़ियों का ध्यान उस गेंद के ऊपर था। हालांकि अगर कॉल दे दे तो चौका भी बचता और टकराव होने से भी बच सकते थे। और इसीलिए दोस्तों, मैदान में खेलते हुए जो बेसिक चीज़ सिखाई जाती है कि कॉल आपको देना ही है। देखिए, आप किसी से बातचीत करें या न करें, मगर 3 लफ्ज़ों का इस्तेमाल आपको करना ही होगा, यस, नो और वेट। अगर यहाँ पे एक खिलाड़ी ने वेट कहा होता, रुकने को कहा होता, तो ये टकराव नहीं होता, ये एक्सीडेंट नहीं होता। देखिए, वहाँ पे मेरे ख्याल से उनको थोड़ा सा रेस्ट करने के लिए कहा जाए, क्योंकि दोस्तों जो भी खिलाड़ी होता है वो बहुत ही जोश में होता है और इसी वजह से उसे लगता है कि कुछ नहीं लगा, मगर उसके बाद 1-2 घंटे के बाद पता चलता है कि कितनी ज़ोरदार चोट आई है। तो मेरे ख्याल से पहले थोड़ा सा रिलैक्स होने दो, थोड़ा सा जो ब्लड प्रेशर हाई होता है उसे थोड़ा लो होने की कोशिश करें, पानी पिलाए और गर्दी मत करें, क्योंकि टक्कर जब होती है तो सीने पे भी लग सकता है, फसली पे भी लग सकता है, सर पे भी लग सकता है, कहीं पे भी लग सकता है, मगर उसी वक्त उस खिलाड़ी को पता नहीं चलता। ये अक्सर हमने देखा है। हम यही याचना करेंगे, कामना करेंगे, ईश्वर से प्रार्थना करेंगे कि खिलाड़ी ठीक ठाक हो, ज़्यादा गंभीर चोट ना आई हो, फिर से एक बार खेलने के लिए वो तैयार होंगे। क्योंकि दोस्तों, इसी तरह से एक ज़बरदस्त एक्सीडेंट हमने देखा था अलीबाग चैंपियन ट्रॉफी में। निशांत कड़वे के आंखों पर किस तरह से गेंद लगी थी, बहुत ज़बरदस्त वो चोट थी। देखिए किस तरह से आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं। ओहो, दोनों भी खिलाड़ियों का ध्यान उस गेंद पर ऊपर था। बिल्कुल दोनों भी बल्लेबाज खिलाड़ी नहीं जानते थे कि वहां पे 2 खिलाड़ी आपस में टकराते हुए एक दूसरे को नहीं देख पाए और उसी वजह से वो टकराव हुआ। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर 2 ओवर और 2 गेंदें हो चुकी है, यानी स्कोर कार्ड पर 2-2-2-2-2 नजर आता हुआ। जी हाँ, हमारे स्कोर बोर्ड पर जो कोई नहीं है, 2 ओवर हो चुके हैं। जी हाँ, फिर से एक बार हम मैच की तरफ चलेंगे। हो तेजस पाटिल फाइटर खिलाड़ी है, देखिए थोड़ा सा रिलैक्स होते हुए दिखाई दिए। उसके बाद उन्होंने देख लिया कि ज़्यादा गंभीर चोट नहीं है और अपने आत्मविश्वास के बलबूते पर फिर से एक बार खेलने के लिए तैयार होते हुए वेरी वेल डन तेजस। देखिए, ख्याल रखें अपने आप का, क्योंकि जान है तो जहान है, सर सलामत तो पगड़ी 50। जी हाँ, फिर से एक बार मोनिया राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मतलब ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाया था
और कहीं और खेलने की कोशिश में चूक गए थे। जयेश गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, मगर शॉर्ट पॉइंट के फील्डर को भी चकमा देती हुई गेंद बैकवर्ड डीप पॉइंट की दिशा में ट्रैवल कर रही थी। जब तक वहां पे फील्ड की जाती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर। अक्षय ने पहले ओवर में 11 रन खर्च किए थे। दूसरे ओवर में सुमित भगत ने अपनी कलात्मकता दिखाते हुए मात्र 7 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया था। अक्षय पाटिल फिर से एक बार, जी हाँ, इस मरतबा फुलर लेन जड़ में डालने का प्रयास, 2 खिलाड़ियों के बीच में फिर से एक बार टकराव होने का संभव। ओहो, मगर इस मरतबा तैयार थे, उन्होंने देख लिया था और इसी वजह से बाल बाल बच गए। मगर शानदार फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग यहां पे देखने को मिली। पहली नजर में ऐसा लग रहा था कि 4 रन जरूर मिलेंगे, मगर 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा जयेश को। हाँ, इस मतलब शानदार शॉट है। ये क्या फील्ड हो सकती है? नहीं, गोली की रफ्तार से निकलती हुई ये गेंद कारपेट को आग लगाती हुई, सीमा रेखा को चीरती हुई 4 रन के लिए। इस ओवर में 2 चौके आए हैं, मगर ये चौका बहुत ही बेहतरीन था। लेदर क्रिकेट हम देख रहे हैं, इस तरह से ये नजारा था हमारे सामने। और देखिए, उन्होंने ताकत का इस्तेमाल नहीं किया था, अपने कलाई के ताकत से उस गेंद को खेला था। बहुत ही अच्छा ट्राई और इस मरतबा बड़ा स्ट्रोक, बैकफुट पर गए, अपने आप को जगह दी, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और दे मारा। जोरदार प्रहार, मिलेंगे रन पूरे 6। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 36 रन। पहले 2 ओवर में रनों को सुखा दिया था दोनों भी गेंदबाजों ने, मगर इस ओवर में अक्षय पाटिल ने जो दूसरा ओवर किया है टीम की तरफ से, तीसरा ओवर जो किया है उसमें 16 रन खर्च किए हैं। महंगा ओवर, काफ़ी खर्चीला ओवर रहा और इसी वजह से 3 ओवर की समाप्ति के बाद 36 रन स्कोर कार्ड पर हमें नजर आ रहे हैं। 12 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जो कि अब यहाँ पे आत्मविश्वास प्रदान करेगा बल्लेबाजी करने वाली टीम नौगांव के लिए, क्योंकि अब बेस तो अच्छा बन चुका है। ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज जरूर यहाँ पे आउट हो चुके हैं, मगर उनके लिए एक अब बात अच्छी है कि विनोद वाडकरे अभी भी मौजूद और जयेश सुरेकर तूफानी फॉर्म में। 7 गेंदों में जयेश ने 19 रन अपने टीम के लिए जोड़े हैं। हालांकि विनोद को खेलने का ज़्यादा मौका नहीं मिला, मात्र 1 गेंद का सामना किया है उन्होंने, अपना खाता नहीं अब तक खोला। मगर अंतिम ओवर में किस तरह से बल्लेबाजी की जाती है, इसका उत्तम उदाहरण, इसका एग्जाम्पल अक्सर विनोद ने हमारे सामने पेश किया है। और इसी वजह से शायद वो थोड़े से पेशेंस से यहाँ पे इस खेल के ऊपर नज़र गड़ाए रखे हैं कि मेरा वक्त भी आएगा, मेरा टाइम आएगा। क्योंकि अब 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, तो गेंद के ऊपर जो फर होता है, जो एक लोकर होती है, वो भी हट चुकी है। गेंद थोड़ी सी पुरानी हो चुकी है और अब हमें बड़े स्ट्रोक ज़रूर देखने को मिलेंगे, ऐसी उम्मीद है। इसी उम्मीद से फिर से एक बार मैं यहाँ पे माइक्रोफोन पर आमंत्रित करना चाहूँगा हमारे काबिल दोस्त आकाश को। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर. मैदानावरती आपण पाहतोय सोहम विराज वाकडे पुरस्कृत नौखार संघ एका बाजूला आहे, ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते चित्रलेखादाई पुरस्कृत नौगाव संघ. पहिला चेंडूवरती मोठा फटका आलाय, आसमानी फटका, बुलंदी फटका, षटकार.
थँक्यू. यावेळेला मात्र आपण पाहतोय विनोद वाटकरेच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. विनोद आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी करतो. विनोद वाटकरे प्रतिस्पर्धी संघाची वाट लावण्यासाठीच ओळखला जातो. यावेळेला मात्र दबाव तंत्र मैदानावरती पाहायला मिळतोय. तेजस पाटीलच्या गोलंदाजीमध्ये आता मात्र आपण पाहतोय थोडीशी का होईना कुठेतरी दिरंगाई होते, कुठेतरी चुकी होते. कारण अपस्टमच्या बाहेरचा चेंडू वाईट घोषित केला. एक्स्ट्राची धाव फलकावरती मिळते. 43 धावा फलकावरती जिथे 2 फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेत. आहा, यावेळेला मात्र यॉर्कर लेंथवरती गोलंदाजी कमबॅक चांगलं म्हणावं लागणार आहे. तेजसचं करूयात आपण कौतुक. चौथं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. 44 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटक महागडं ठरलं. मोन्याच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यात. तेजस पाटीलचं हे षटक आपण पाहतोय जिथे मात्र मैदानावरती जयेश सुरेकर नावाचं एक वादळ आहे जे घोंगावताना दिसतंय. हा यावेळेचा फटका आपण पाहतो ऑनसाइडच्या दिशेने कार्पेटच्या आधारे खेळला जरूर आहे. एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा या ठिकाणी केली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दोन्ही संघांची प्लेइंग 11 आपण जर पाहिली ना तर नवगाव संघ अर्थात निखिल कवळे, विनोद वाटकरे, कमलाकर दादले, हेमंत पाटील, अनुज राऊत, तृप्तेश सुरेकर, जयेश सुरेकर, दिगंबर हामणे, सुजल लडगे अशा पद्धतीचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्पाचा चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे सुमित आणि त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आपण प्लेइंग 11 बद्दल चर्चा करतोय जिथे निवास गावंड, अगदी त्याच वेळेला भूषण राऊत, परेश झडे अशी एक प्लेइंग 11चा स्क्वॉड घेऊन नवगाव संघ मैदानावरती उतरलाय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नवखार संघाच्या बाजूने अक्षय पाटील, सुमित भगत, किशोर पाटील, राजा पाटील, निखिल पाटील, हशिकेश पाटील, रघुनाथ माळे असे अनेकसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट मधून सुमधुर आवाज. ऋषिकेश माळी ही जोडी मैदानावरती अर्थात आपण पाहिले नवखार संघासाठी बराच वेळा पाहिले. मैदानावरती काय घडलं तर अर्थात जयेश सुरेकर नावाचं वादळ आता मात्र चांगली कामगिरी करते. 9 चेंडूमध्ये 26 धावा, सांघिक धावसंख्या 52 धावसंख्येवरती. अर्थात अर्धा पल्ला आपण जर पाहिलं ना एकट्या जयेशने केलाय. नवगाव संघासाठी एक नवोदित खेळाडू म्हणून चांगला उदयास आलाय. आहा, विकेटवरती पडणारा चेंडू आपण पाहतो. ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता, सन्मानपूर्वक खेळून काढला आणि तदनंतर मात्र एकेरी धाव फलकावरती जरूर मिळेल. इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर जवळजवळ 13 चेंडूंवरती 35 धावांची पार्टनरशिप या 2 फलंदाजांनी केली आहे. षटक क्रमांक 4 समाप्त. 53 धावा, 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण अनुभवतोय, आस्वाद घेताय श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024. एक अद्भुत आणि खऱ्या अर्थानं डोळ्यांची पारणं फिरणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हल्लीकडचं गुगलवरती आपण जर पाहिलं ना तर अलिबाग बऱ्याच गोष्टींसाठी प्रचलित आहे. मग ते अलिबागचं पर्यटन क्षेत्र असू देत, अलिबागचं क्रिकेट असू देत, अलिबाग करमरकर शिल्पालय यासाठी सुद्धा अगदी ओळखलं जातं. अलिबागचं आपण जर पाहिलं सुकी मच्छी फेमस आहे, अगदी त्याच वेळेला गड किल्ले आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी खऱ्या अर्थानं अलिबागमध्ये ओळखल्या जातात. आता मात्र अलिबाग क्रिकेटसुद्धा ओळखलं जात आहे. ही एक बाब फार महत्त्वाची आहे. हशिकेश माळी मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपण पाहतोय. हशिकेश माळी एक जबरदस्त धाटणीचा गोलंदाज हल्लीच्या काळामध्ये नवखार संघाकडून आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू खोलवर टपाचा आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर लेंथवरती गोलंदाजी, यॉर्कर डिलिव्हरी आपण पाहतोय. सरप्राईज दिलं गेलं फलंदाजाला. सरप्राईज नेहमी इंटरेस्टिंग असतात असं आपण बरंच पाहिलंय. दिगंबर हामणे आपण पाहिलं 4 चेंडूंवरती 11 धावा करत बाद झाले. लास्ट विकेट आपण पाहिलं तर अर्थात नवगाव संघाकडून त्यांची विकेट गेली आणि तदनंतर मात्र जयेश सुरेकर आणि विनोद वाटकरे यांनी या मॅचला सावरलंय आणि चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या काय असावी, सन्मानजनक धावसंख्या काय असावी अशी ज्यावेळेला चर्चा रंगेल ना तर आठवेल थळ संघाची खेळी ज्यांनी 115 धावा केल्या होत्या.
यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, आपल्या संघासाठी धावा वाचवल्या 3 असंच मी म्हणेन, कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 55 धावा फलकावरती, 55 ऑन स्कोर बोर्ड. इथून मात्र टेक्नॉलॉजी सांगते आहे की 72 धावा प्रोजेक्टेड स्कोर असू शकतं. मैदानावरती काय घडलंय, कव्हरच्या दिशेने एक अप्रतिम फटका, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. शुभम नाखवा यांच्याकडनं पारितोषिक आहे की लगातार जर 3 षटकार लगावले गेले विनोद वाटकरे यांच्या बॅटमधून तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. निष्का शुभम नाखवा यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. उळियत मैदानावरती 12 चेंडूंमध्ये 32 धावसंख्येवरती जयेश सुरेकर इन फॉर्म बॅट्समन, हशिकेश माळी सारख्या गोलंदाजावरती आता मात्र हल्ला बोल आहे. हा चेंडू मात्र चांगला आहे. फुलरलेनचा चेंडू, फलंदाज थोडासा का होईना बीट झाला, किंबहुना द्विधा मनस्थितीमध्ये आढळलाय. बघा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते फटका काय खेळावा, हेलिकॉप्टर खेळायचा आहे ऑनसाइडच्या दिशेने किंवा ऑफस्टंपच्या बाहेरच्या दिशेने, चेंडू लेटकट करायचा आहे. या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र आपण पाहतोय फलंदाज अडकला गेला. मोठा फटका आलाय, उंच उत्तुंग उत्कृष्ट प्रतीचा हा फटका मैदानावरती येतोय, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. बघा डावखुरा फलंदाज, त्यांची नजाकत आपल्याला नेहमी हवीशी वाटते. वर्णनीय आणि खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र फटका आपल्याला पाहायला मिळालाय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धेचं कव्हरेज केलं जाते. कॅमेरामनचं आपण करूयात कौतुक, कारण चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईपर्यंत त्यांनी चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय चांगला खेळ जरूर पाहायला मिळतोय. 65 ऑन स्कोर बोर्ड. आमचे गुणलेखक अर्थात बाळकृष्ण दर्णे सर आपल्याला कळवत आहेत की 65 धावा दाफलकावरती लागल्यात, 2 फलंदाज बाद झालेत, 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन चेंडू दिले जाणार. होळीयात मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय चेंडू इतका लांब मारला गेला की तदनंतर मात्र तो सापडलाच नाही आहे आणि म्हणूनच का होईना नवीन चेंडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. हशिकेश माळीला अशा पद्धतीने फटके लगावताना आपण फार कमी परिस्थितीमध्ये पाहतो. कौतुक करावं लागेल जयेश सुरेकरचं, अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आला. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक राजा त्या ठिकाणी तैनात आणि राजा असला की तो प्रजेला खुश करतोच. फलंदाज बाद. बघा एक आगळा वेगळा या ठिकाणी अंकगणित सुद्धा या ठिकाणी येतोय. आमचे गुणलेखक बाळकृष्ण दर्णे सर कळवतात की या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा सन्मित्र म्हात्रे 38 धावसंख्येवरती बाद झाला. अगदी त्याच वेळेला जयेश सुद्धा आपण पाहिला जो 38 धावसंख्येवरतीच बाद झाला. आता मात्र आपण पाहतोय जयेश सुरेकर हा सुद्धा मैदानावरती 38 धावसंख्येवरतीच बाद झालाय. दिवसभरातून तिसरा फलंदाज 38 धावसंख्येवरती बाद झालाय. अंकगणितावरती बरंच काही दरम्यान मैदानावरती आपण पाहतोय या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक आता मात्र
30 यार्डच्या घेऱ्यामध्ये घ्यावं लागेल, कारण टाइम जो होता तो तुमचा या ठिकाणी समाप्त झालाय. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपवायची होती, ती मात्र संपवता आलेली नाही आहेत. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये आपला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये असेल. तेव्हा स्टॉपवॉच थांबवला होता. येस, एक क्षेत्ररक्षक आपला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये असेल. क्रिकेटचे बदलते नियम, शिस्तप्रियता हे आपल्याला पाहायला मिळते. कुमारी निष्का, शुभम नागवा यांच्याकडनं लगातारच्या 3 चेंडूंवरती जर 3 षटकार विनोद वाटकरेकडनं आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 65 धावा दाफलकावरती. गोलंदाजीच्या मोर्चावरती आता मात्र आपण पाहतोय सुमित भगत यावेळेला सज्ज झालेत. चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदललाय. विनोद वाटकरेने ऑनसाइडच्या दिशेने वाट लावायची असं ठरवलं होतं, मात्र कौतुक करावं लागेल सुमित भगतचं, कारण नीट क्लीन बॉलिंग ॲक्शनने मैदानावरती आलेत आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूचा वारंवार काटा बदलताना आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. आहा, चांगला चेंडू आहे. पुनश्च हरिओम. यावेळेला शरीरापासून दूर चेंडू ठेवला जातोय. ही रणनीती आहे, हा अनुभव आहे. विनोद वाटकरे आणि सुमित यांनी मैदानावरती बरेचसे वर्ष क्रिकेट खेळलेत, कधी एकत्र कधी प्रतिस्पर्धी म्हणून. त्यामुळे दोघांना एकमेकांची किमया कारकीर्द ही चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि म्हणूनच का होईना सुमित भगत यावेळेला कुठेतरी चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र सरळ बॅटने विनोद वाटकरे स्टाईलने चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. वन स्कोरबोर्ड. 71 धावसंख्या धावफलकावरती लागले आहे. विनोद वाटकरे, एक डाव तुझा दुसरा डाव माझा असंच काहीच सांगतो. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिडॉनमध्ये ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण केली आहे, किंबहुना एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो हेमंत पाटील द हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट फलंदाज मैदानाच्या आत. यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, महत्वपूर्ण फलंदाज हेमंत पाटील 0 धावसंख्येवरती बाद. फटका चांगला होता, मात्र एलिव्हेशन मिळू शकलं नाही आणि तदनंतर मात्र बाद व्हावं लागलंय. विनोद वाटकरे नॉन स्ट्राईक एंडवरतीच पाहायला मिळतोय, जिथे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आत अनुज राऊत. एक न्यू डायनामिक फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय, कारण एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच वेळेला एक चांगला खेळाडू म्हणून तो उदयास आलेला आपण पाहतोय. रिलायन्स नवगाव या संघाकडून प्रतिनिधित्व नक्कीच करताना आपण पाहतो, मात्र आज मैदानावरती आपण पाहतोय सज्ज झालाय. चित्रलेखाताई पुरस्कृत आपण हा संघ या ठिकाणी रिलायन्स नवगाव संघ आपण अनुभवतोय. या इनिंग मधील शेवटचा चेंडू आहे. यावेळेला मात्र काय घडलंय, फलंदाजासोबत यष्टीरक्षक बीट. चेंडू फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल करतोय, जिथे एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण केल्या आहेत. मैदानावरती काय घडलंय, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या प्रयत्नांमध्ये मात्र फलंदाज बाद होईल. लेग बाय स्वरूपातील या 2 धावा ग्राह्य धरल्या गेल्या. मात्र इथून प्रश्न विचारला जाईल की खरंच मोन्याने केलेला थ्रो हा खराब होता का, ज्याच्यामुळे ही दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. धावफलकावरती 74 धावा जमा झाल्या आहेत. विजयासाठी निर्धारित 6 षटकांमध्ये 75 धावसंख्येची आवश्यकता. काय घडणार या मॅच मध्ये, एक जबरदस्त पद्धतीची मॅच मैदानावरती सुरू आहे.
ठिकाणी समाप्त झालाय. उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात, जिथे येणारे 36 चेंडू विजयासाठी 75 धावसंख्येची आवश्यकता. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा, अजिबात वेळ वाया जाणार नाही याची आपण घेऊयात काळजी. 74 धावा झाल्यात, विजयासाठी 75 धावांची आवश्यकता. गुणलेखक आपल्याला विनंती केली जाते स्कोरिंग बोर्डवरती 74 धावा दाखवायला लागतील, विजयासाठी 75 धावांची आवश्यकता आहे. येस, थँक्यू. सन्माननीय प्रशांतजी ठाकूर सर, या ठिकाणी आपण पाहते गुणलेखकांची भूमिका पार पडतायत, ज्यांनी फुलादेवी साचवणे संघासाठी बरेच वर्ष अध्यक्षपद भूषवलं, त्यांचं मंडळ चालवलं, एक चांगला संघ बांधणी त्यांनी निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेसाठी, या आयोजकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कुठलीही क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो म्हटलं ना, ती आवश्यकता असते पाठबळीची, आणि मग सासवणे गावची पाठबळ खऱ्या अर्थाने खूप कमालीची आहे, हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. मग ते क्रिकेटच्या मैदानावरती असू देत, राजकीय पटलावरती असू देत, सासवणेकर एकत्र येताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. दरम्यान आपण जर पाहिलं ना, एक पारितोषिक या ठिकाणी अनाउन्समेंट जरूर होईल. कालच्या दिवसामध्ये उपांत्य फेरीची एक जी मॅन ऑफ द मॅच होती, त्याला आपण सायकल हे पारितोषिक या ठिकाणी आहे. आणि मग अशा वेळेला नवजीवन दिगुडी संघाचा सागर पाटील अर्थातच पिंट्या याला ही सायकल जाणार आहे, याची आपण दखल घेऊयात. बघा, फलंदाज मैदानावरती आलेत. अर्थात एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय पाटील, तर दुसऱ्या बाजूला सुमित भगत. दोन्ही फलंदाज मैदानावरती आलेत. बघा, आवडते फलंदाज मैदानावरती आले ना, मग त्यांचे चाहते त्यांना पारितोषिक लगावणार आहेत. प्रतीक भगत यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 3000चं कॅश प्राइज या ठिकाणी प्रतीक भगत यांनी या खेळाडूंसाठी लगावलेत. बघा, प्रत्येक विभागामध्ये आवडते खेळाडू असतात. मग मोने आणि सुमित भगत हे खऱ्या अर्थानं अलिबागकरांच्या गळ्यातलं ताईद आहेत, हेच आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. येस, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. येणारे 36 चेंडू आणि विजयासाठी 75 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजीच्या मोर्चावरती तृप्तेश सुरेकर, नवगावचा एक सितारा. पहिला चेंडू बाकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं वाईडेश लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव या ठिकाणी जरूर मिळेल. शुभस्य शीघ्रम झालंय. प्रतिषटक 12.50ची सरासरी राखायची आहे. मग ही धावगती राखण्यासाठी पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कशा पद्धतीची इनिंग होईल हे बघणं गरजेचं. मग ती पॉवर प्लेमध्ये आपण जर पाहिला तर कोणता फलंदाज अग्रेसर ठरेल. एका बाजूला सुमित भगत म्हणजे एका बाजूला पोटॅशियम सायनाइड आणि दुसऱ्या बाजूला अधिक तितकाच विस्फोटक रसायन आहे. कारण मैदानावरती काय घडलंय, मिडल ऑफ द बॅट मधून सुमधूर आवाज, वैशिष्ट्यपूर्ण विस्तारित विकासात्मक फटका षटकार. फलंदाजाने अचूक टप्पा साधला, डीजेने अचूक वेळ साधला. षटकार आलाय, षटकारामुळे सांघिक धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली आहे. वळूयात मैदानावरती पुन्हा एकदा. यावेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अनुज राऊत चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती करतायत. आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती प्रगतीपथावरती धावफलकावरती 8 धावा लागल्यात. प्रत्येक षटकामध्ये 12 ते 13ची सरासरी राखणं गरजेचं. मग असं असताना तृप्तेश सुरेकरवरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न सुमित भगतने जरूर केलाय. तर दुसऱ्या बाजूला अक्षय मोन्या अर्थात नाझीम मुल्ला ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं, अक्षयची गोलंदाजी मात्र कमालीची पाहायला मिळाली. यावेळेला जागा बनवली, खराब चेंडूला जागा दाखवली. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सहा धावा कमावल्यात. सीमारेषेच्या पलीकडे त्या प्रेक्षकांनी 500 रुपये कमावलेत. पवन कोंडाजी आज मैदानावरती चांगली गोलंदाजी केली. मैदानाच्या बाहेर कॅश प्राइज मिळवते. डबल धमाका मैदानावरती त्यांचा सुरू आहे. धावफलकावरती नजर. 14
14 धावा धावफलकावरती लागल्यात. गुणलेखकांना सुद्धा विनंती असणार आहे, 14 धावा, 14 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. स्कोरबोर्डवरती 14 धावा जमा झाल्यात. वळूयात मैदानावरती, जिथे अक्षय मोने सज्ज आहे. आहा, ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र तुप्ते सुरेकर सुद्धा तितकाच एक गुणी आणि अगदी त्याच वेळेला वैविध्यपूर्ण असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा टप्पा त्याने बदललाय आणि अशा वेळेला आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय. 14 धावा धावफलकावरती. अर्थात जो प्रोजेक्टेड स्कोर होता किंवा जो आस्किंग रन रेट होता ना, त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यावेळेला खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडूवरती आपण पाहतोय मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार. फलकावरती नजर टाकूयात. एकूण 18 धावा एका षटकाची सांगता झाली आहे. बघा, आपला दिवस तर 24 तासांचा असतो, मग तो 8-8-8 अशा पद्धतीने विभागला गेला पाहिजे. म्हणजे 8 तास पूर्ण हार्डवर्क करावे, 8 तास आपण चांगली झोप घ्यावी आणि उरलेले 8 तास आहेत ना, त्यामध्ये आपण खेळासाठी, आपल्या शरीरावरती, फॅमिली फ्रेंडसाठी वेळ द्यावा. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन गरजेचं आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन असं आपण बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. आणि मग त्याच क्रिकेट जगतातील कॅल्क्युलेशन मैदानावरती सुद्धा या क्रिकेट प्रेमींनी दाखवलेलं आपण पाहतोय. जे जे खेळाडू मैदानावरती खेळत आहेत ना, हे आपलं खऱ्या अर्थानं कुठेतरी नोकरी धंद्याला सुद्धा आहेत आणि अगदी त्याच वेळेला क्रिकेटची हौस सुद्धा पूर्ण करत आहेत. आणि ही जिद्द, ही चिकाटी अत्यंत महत्त्वाची आहे. मैदानावरती काय घडतंय तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. येणाऱ्या 5 षटकांमध्ये जवळजवळ 57 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र जवळजवळ 11.40 ची सरासरी प्रति षटक राखायची आहे. एका संघाला अस्तित्व टिकवायचंय, दुसऱ्याला वर्चस्व प्रस्थापित करायचंय. यासाठीची जगदोजहद मैदानावरती सुरू आहे. मैदानावरती काय पाहतोय, लेट कट स्लाइस केलाय. अगदी ब्रेडला जसं बटर लावावा ना, त्या पद्धतीचा मक्खन शॉट, बॅकफुटवरून पंच, सीमारेषा. यावेळेला मात्र आपण पाहतोय कमालीचा फटका पाहायला मिळाला. सुजल लडगेच्या गोलंदाजीवरती एक मस्का स्ट्रोक मैदानावरती आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाज वैयक्तिक 11-11 धावसंख्येवरती खेळत आहेत. त्यात 6ची भर होणार का, या दिशेने वाटचाल. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय ऑनसाइडच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सामर्थ्यवान खेळी मैदानावरती चालू आहे. ताकदीचा पुरेपूर वापर केला जातोय. 28 धावा धावफलकावरती. बाकफुटवरून पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात असं मी म्हणेन. इथून मात्र आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला आता मात्र डीपमध्ये सजवण्यात येईल. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला आता मात्र मिड ऑफमध्ये तैनात करण्यात आलंय. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे स्ट्रॅटेजीज बऱ्याच वेळेला पाहायला मिळत आहेत. माइंडसेट असतो, मग गोलंदाज अशा पद्धतीची रणनीती बऱ्याच वेळेला आखताना सुद्धा आपण पाहतोय. काय घडणार या मैदानावरती, जिथे ही मॅच आता मात्र रोमहर्षकतेच्या दिशेने वाटचाल करते. मैदानावरती काय घडलंय तर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, कॅच होती की काय असं वाटत असताना मात्र आपण पाहतोय कमलाकर दादले त्या ठिकाणी तैनात होता. जोपर्यंत चेंडू हातावरती येईल, रिप्लेमध्ये बघा काय कमालीचे रिफ्लेक्शन्स पाहायला मिळालेत. प्रयत्न शर्तीचे केले, मात्र जोपर्यंत चेंडू हातात येईल तोपर्यंत खऱ्या अर्थानं जमिनीला स्पर्श सुद्धा होताना आपण पाहिलाय. शफल होऊन खेळलाय, चांगल्या चेंडूला खराब केला आणि तदनंतर मात्र ऑनसाइडच्या दिशेने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार. धावा धावफलकावरती लागल्यात. 32 ऑन स्कोरबोर्ड.
आपण पाहते पहिल्या 5 चेंडूंवरती तब्बल 14 धावा खर्च झाला आहेत. 7 चेंडूंमध्ये सुमित भगत वैयक्तिक 21 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि आज मैदान गाजवणारी कामगिरी नवखार संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आहा, यावेळेला बॅटची लिडिंग एज पंचांच्या निर्णयाची वाट नाही बघितली गेली, कारण एक खेळाडू वृत्तीचं प्रतीत मैदानावरती सुमित भगत बॅक टू दी पॅव्हलियन पहिला हादरा. मैदानावरती काय घडलं गेलं, ज्या सूरजला पहिल्या 5 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा कुठल्या गेल्या, त्याच सूरजने शेवटी का होईना ऑप्स्टमच्या बाहेरचा चेंडूला आता मात्र आपण पाहतोय सुमित भगतला बाद केले. कमालीचा चेंडू इथून मात्र मॅचचा रिझल्ट आपण पाहिला ना तर 24 चेंडूंमध्ये 43 धावसंख्येची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहतोय सोहम विराज वाकडे पुरस्कृत नवखार संघ, तर दुसऱ्या बाजूला चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत नवगाव संघ आहे. नवगाव संघ इथून प्रयत्न करेल, जे आपण आव्हान दिलेलं आहे ना ते टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातील. तर दुसऱ्या बाजूला आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नवखार संघ नक्कीच प्रयत्न करेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत निमेश पाटील, एक डावखुरा फलंदाज सज्ज झालेला आपण पाहतोय. बघा, नवखार संघ त्यांच्या रणनीतींसाठी ओळखला जातो. पहिले निमेशला आपण ओपनिंगसाठी येताना आपण पाहतो आणि आता मात्र वन डाऊनसाठी आलाय. गरज संघाची काय आहे ती ओळखत मात्र टीम मॅनेजमेंटने त्याला वन डाऊनसाठी मैदानावरती उतरवलेला आपण पाहतोय. 32 धावा दाफलकावरती एक फलंदाज बाद झालेत. आमचे गुरुवर्य अर्थात समालोचक संदीपजी जगे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. पुन्हा एकदा आपण अमृतदादा वाकडे आयोजित अंश अश्लेषा चषक या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. खऱ्या अर्थानं एक अद्भुत अविश्वसनीय अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. 75 धावांचं लक्ष्य, त्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 32 धावा आल्या आहेत. सुमित भगतची महत्त्वपूर्ण विकेट घेतल्यानंतर आता कमबॅक होणार का? जयेश सुरेकरच्या पहिल्या चेंडूवरती आसमानी बुलंदी, टोले जंग फटका, लॉफ्टेड फटका, ऑनसाइडच्या दिशेने षटकार. 30 धावा दाफलकावरती लागलेले आपण पाहतोय. आज मात्र अक्षय मात्रे थांबायचं नाव घेत नाहीये. अक्षय पाटील या ठिकाणी आपण पाहतो मैदानावरती ऑप्स्टमच्या बाहेरचा हा चेंडू जरूर आहे. वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वळूयात मैदानावरती, जिथे आता मात्र चूकबूल द्यावी घ्यावी अशा पद्धतीचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा ऑप्स्टमच्या बाहेरचा चेंडू होता, जो सोडला असता तर कदाचित वाईडच असता. मात्र अशा वेळेला अधिकचा केलेला प्रयत्न अंगलटी आलाय, कारण चेंडू आलाय डॉट. जयेश सुरेकरने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती तितकीच धाटणीची गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. अचूक टप्प्यावरती मारा करण्याचा प्रयत्न. यावेळेला मैदानावरती काय घडलंय? सरळ, प्रेरणादायी, प्रफुल्लित, प्रतिभाशाली, प्रशंसनीय, प्रतिष्ठावान षटकार. नाहीये. अक्षय पाटीलला अगदी फार कमी वयामध्ये आपण पाहिलं, ज्याने मैदानावरती चांगले खेळ करून दाखवले. आणि आज मात्र महाराष्ट्रात किंबहुना भारतातील प्रत्येक क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धेमध्ये अक्षय पाटील हे नाव गाजताना आपण पाहतो. अगदी त्याच वेळेला मोन्या या नावाने प्रचलित असलेला खेळाडू, मग ती फलंदाजी मग ती गोलंदाजी, अर्थात ठाणे या विभागामध्ये नाझीम मुल्ला ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं सलगच्या 4 चेंडूंवरती 4 फलंदाजांना गारद करण्याचा किमया त्याने साध्य केली. यावेळेला मैदानावरती काय घडतंय? ताकदीचा पुरेपूर वापर, लॉफ्टेड फटका, पॉवरफुल सिक्सर.
सांघिक धावसंख्या आपण जर पाहिले ना तर आता मात्र देणगीच्या रूपामध्ये पोहोचली आहे 51. 51 धावा धावफलकावरती लागल्या आहेत, जिथे तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. जयेश सुरेकरच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल काय असतो ना, त्या शब्दाचं पूर्णपणे वर्णन आज मैदानावरती अक्षय पाटीलने करून दाखवले. वैयक्तिक 8 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येवरती खेळतोय. संघाला गरज काय आहे ती गरजेची पूर्तता करणारी कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र आपण पाहिलं ना तर ही क्रिकेटची स्पर्धा चांगल्या दिशेने वाटचाल करते. मग ते फलंदाजांसाठी आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये हे मैदान नंदनवन वाटू लागलंय. मग मैदानावरची चर्चा रंगली ना तर मात्र आठवण येईल ईडन गार्डनची, जी सर्वात जुनं स्टेडियम म्हणून प्रचलित आहे. अगदी त्याच वेळेला सेकंड लार्जेस्ट स्टेडियम म्हणून सुद्धा ज्याची ओळख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम सर्वात मोठं स्टेडियम म्हणून ज्याची ओळख आहे. तदनंतर मात्र कोलकाताचं ईडन गार्डन हे सुद्धा ओळख आहे. ईडन गार्डनची आठवण यासाठी आली कारण अगदी गार्डनभर खऱ्या अर्थाने स्टेडियम पाहायला मिळते. निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या चारही बाजूंना आपण पाहिलं ना तर झाडं आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी शांत अशा पद्धतीने क्रिकेटच्या स्पर्धेचं पुढे जाताना आपण पाहतोय. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती धावफलकावरती 52 धावा, 20 धावांची पार्टनरशिप. इथून मात्र आपण पाहतोय अक्षयच्या एकट्याच्या बॅटमधून या 20 धावा आल्या आहेत. ही क्रिकेटची स्पर्धा चांगल्या दिशेने वाटचाल करते. आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं ना तर साहिल खांबेने खऱ्या अर्थाने सर्वांना खुश केलं, चांगली गोलंदाजी केली. तदनंतर विश्वेश कदमने आपण पाहिलं चांगली कामगिरी केली. विश्वेश पाटीलच्या माध्यमातून चांगली कामगिरी. मैदानावरती लॉफ्टेड फटका, निमेश पाटीलच्या बॅटमधून एक मोठा षटकार. प्रेक्षक आपल्याला लाईव्ह पाहत आहेत ना, त्यांच्या लक्षात आलं असेल अगदी प्रॅक्टिसमध्ये ज्या पद्धतीने फटकेबाजी केली जाते ना तितक्या साध्या सोप्या पद्धतीने हा फटका लगावला गेलाय. एक साधा सरळ षटकार आलाय. कॅल्क्युलेशन आता मात्र पूर्णपणे बदललं जाणार आहे. जिथे धावफलकावरती 58 ही धावसंख्या आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. ही मॅच आता मात्र एकतर्फी वाटू लागली आहे. 18 चेंडू 17 धावा. कमालीची मॅच. मैदानावरती वर्चस्व प्रस्थापित केलं ते म्हणजे अर्थातच आपण पाहतोय नवखार संघाने. आज सोहम विराज वाकडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. ज्या पद्धतीचं नवखार संघाची बांधणी आहे ना ती बाब फार महत्त्वाची आहे. मग सुमित भगतने टाकलेली किफायतशीर गोलंदाजी असू देत, ज्यांनी 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि केवळ 14 धावा खर्च केल्या. त्यामुळे त्याची फलंदाजी, त्याची गोलंदाजी, त्याचं मैदानावरती असणं हे नवखारसाठी फार महत्त्वाचं होतं आणि तेच मैदानावरती आपण अनुभवतोय सुद्धा. अगदी त्याच वेळेला अक्षय पाटीलची इनिंग खऱ्या अर्थानं वाखाडण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडूंवरती 30 धावा. इथून मात्र येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. काय घडणार उत्तरार्धाच्या खेळामध्ये हे सांगण्यासाठी घेऊन चालूयात. अर्थातच 18 चेंडूंमध्ये 17 धावा आणि मग असं असताना अर्थात मायक्रोफोनवरती आपण पाहतोय महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज गुरुवर्य अर्थात संदीपजी जगे सर यांच्याकडे. मनपूर्वक धन्यवाद आकाश. आलो आलो आणि चेंडू सुद्धा माझ्या दिशेने आला. 1 बाउन्स. वेलकम फॉर मोन्या. फटका बघून ठेवा. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये याला कोणी सुपला शॉट म्हणतात, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणी याला टपली शॉट म्हणतात, व्हॉट एव्हर इट मे बी. पण मोन्याच्या आजच्या इन्स्टा रीलमध्ये तुम्हाला हा शॉट नक्की पाहायला मिळेल. कारण 10 चेंडूमध्ये 34 धावा, त्याही नवगाव विरुद्ध. नवगाव आणि नवखार हे तसं काही बहीण भावाचं नातं राहिलेलं नाही आहे. आपण सर्वांना माहिती आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये या नात्यामध्ये द्वंद्व, प्रतिद्वंद्व, प्रतिस्पर्धी, कट्टर, मातब्बर असे वेगवेगळे शब्दप्रयोग केले गेले आणि त्यामधील निवासचा पुढचा चेंडू. हा ही चेंडू आपण पाहतोय. टप्पा घेतला, थोडा बाहेर वळला. एका क्षणाला आपण असं पाहतोय ना की सोहम विराज वाकडे यांनी पुरस्कृत केलेला नवखार संघ, दुसऱ्या बाजूला चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत नवगाव संघ, रिलायन्स नवगाव संघ मैदानामध्ये आहे. निवास या वेळेला गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता. सामना जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष्य असताना 65 धावा तर धावफलकावर आल्यात. हा चेंडू या वेळेला बॉटमला लागतोय आणि सरळ यष्टीरक्षक विनोदच्या हातामध्ये. मोन्या बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये निवासला मिळालेली ही पहिली विकेट.
बट दी मोन्या शो या ठिकाणी जरी संपुष्टात आला असला तरी त्याने आपली कामगिरी मैदानामध्ये पूर्ण केली. कारण 15 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. अशा वेळेला केवळ चमत्कार नौगाव संघाला वाचवू शकतो. हे टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपणा सर्वांना माहिती आहे. 62 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता केवळ जेव्हा 13 धावांचा प्रवास पूर्ण करायचा आहे तेव्हा नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय राजा. निमिषला तो साथ देणार आहे. निमिष केवळ एक चेंडू खेळला आणि ज्या पद्धतीने त्याने जयेशला तो चेंडू बाहेर फेकून दिला होता, निमिषच्या बॅटला चांगला बॉल भेटलाय किंवा ते कोऑर्डिनेशन झालंय हे त्याला सुद्धा उमगलंय. आणि अशा वेळेला त्यांना माहिती आहे की सामना सहज सोपा पद्धतीने मोन्याने करून ठेवलेला आहे आपल्यासाठी. सुमितने अफलातून स्टार्ट दिला होता ॲज अ बॉलिंग, म्हणून जो परफॉर्मन्स आवश्यक होता त्याबाबत सुद्धा तुम्हाला आकाश मांजरेकर यांनी सांगितलं होतं की 2 षटकामध्ये ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली होती. सहसा आपण या मैदानांवरती सुमितला गोलंदाजी करताना फार वेळेला पाहिलेला नाही आहे, पण आज एक नवीन सरप्राईज पॅकेज होतं आणि मला वाटतं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सरप्राईजेस पॅकेज तुम्हाला द्यावे लागतात. म्हणजे आपल्याला आठवावे लागतील काही सामने असे सुद्धा की सिद्धी गणेश कोळगाव ज्या वेळेला आता राजू मामा तिथे स्टेजवरती बसलेला आहे त्यावेळेला त्या सरप्राईजेस पॅकेजमध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सीमारेषा पार. नौगाव संघाचं नशीब फिरलंय. सुमितने अफलातून कामगिरीने आपल्या बाजूने नौखारच्या बाजूने तो सामना फिरवला. अक्षय मोन्याने मी म्हणतो ना तो आयसिंग ऑन द केक या पद्धतीचा तो परफॉर्मन्स दिला आणि मग नौखार संघ या सामन्यामध्ये कसा विजयी होईल, ज्या पायाभरणी असेल, पूर्ण भिंती रचणं असेल आणि त्याच्यावरती आता कळस उभारणी असेल, हे काम सहजगत्या निमिष अँड कंपनी करते. याही वेळेला बघा, याही वेळेला आपण पाहतोय हा चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या पोहोचले ती 71 वरती. सेव्हन्टी वन ऑन बोर्ड. 4 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांचे सामने होतोय आपण. मगाशी जेव्हा या स्पर्धेकडे मी येत होतो किंवा त्याच वेळेला अनेकांनी ज्या वेळेला आज सकाळी यूट्यूब ऑन केलं तेव्हा थोडं आश्चर्यकारक नजरेने पाहिलं की 6 षटकांचे सामने असं कसं काय होऊ शकतं. पण सामने वेळेत सुरू झालं की सगळं शक्य असतं. खेळाडूंना सर्वप्रथम आयोजकांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील. दर्शन वाकडे यांचं नियोजन भारी असतं पण त्याहीपेक्षा त्यांचे नियम कडक असतात. याबाबत नेहमी म्हटलं जातं आणि ती महत्त्वाची गोष्ट आहे. जर सामने अधिकाधिक षटकांचे खेळवायचे असतील तर तुम्हाला नियम कडक करावे लागतात आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण त्या गोष्टी पाहिल्या. परेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. केवळ 4 धावांची आवश्यकता आहे नौकार संघाला सामना जिंकण्यासाठी. 74 ही धावसंख्या 6 षटकामध्ये म्हटली तर नौखारच्या विरुद्ध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अर्थातच ती कमी धावसंख्या आहे. 80+ धावसंख्या नक्की पाहिजे होती कारण चांगले बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. मला वाटतं थोड्या अंशी का होईना राजा त्या विनिंग स्ट्रोकच्या प्रयत्नामध्ये आहे की त्याच वेळेला हा चेंडू कुठल्या बाजूला टर्न होतोय ते पाहतोय. 10 चेंडू येणं बाकी आहे. सामना 4 धावांनी आवश्यकता आहे पण नौकार संघाचा आजचा परफॉर्मन्स लाजवाब आहे. अशा प्रकारे परफॉर्मन्स हवा आहे. मगाशी सुद्धा मी तेच म्हणालो होतो की हे बॅटल असणं आवश्यक आहे आणि त्या बॅटलमध्ये अर्थातच विजयश्री संपादन केलं जात आहे नौकार संघाकडून. मनपूर्वक अभिनंदन. वेल डन. सो नौखार संघाचे कर्णधार दोघांनाही विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नौखार संघाचे कर्णधार आलेले आहेत. सासवणे संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत.